नॅचरल नॉलेज चॅनल सबस्क्राइब, लाईक, शेअर. आतड्यातील सूक्ष्मजीवांचे मेंदूतील नियंत्रण. आरोग्य संदेश. मेंदूला सूचना पाठविणाऱ्या मज्जातंतूंतील उत्तेजित करून आतड्यातील सूक्ष्मजीवांची रचना बदलल्यास वृद्धत्वाशी संबंधित स्मृती कमी होण्यास मदत होऊ शकते, असे एका नवीन अभ्यासानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. वृद्धत्वामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आतड्यांच्या कार्यपद्धतीवर हा अभ्यास आहे. काही वृद्धांची आकलनशक्ती तीक्ष्ण असते तर 50 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये आकलनशक्तीत घट होत असल्याचे दिसते, असे अभ्यासाचे लेखक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक क्रिस्टोफर थास म्हणाले. स्मृतीमध्ये घट होण्याची वेळ निश्चित नसते तर ती शरीरात पचननलिकेपर्यंत नियंत्रित असते, असे ते म्हणाले. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित उंदरांवरील अभ्यासात असे दिसून आले की आतड्यात नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या जीवाणूंच्या संख्येची रचना, ज्याला आतड्यातील मायक्रोबायोम म्हणतात, ते वयानुसार बदलते तर काही प्रजातीचे जीवाणू इतरांपेक्षा जास्त अनुकूल असतात. या प्रयोगामध्ये तथापि, मज्जातंतू सक्रिय करणाऱ्या रेणूंनी उपचार केल्याने प्राण्यांची संज्ञानात्मक कार्यक्षमता तरुण प्राण्यांपेक्षा वेगळी नाही, असेही दिसून आले. मेंदूतील प्रक्रिया परिघीय हस्तक्षेपाद्वारे नियंत्रित केल्या जाऊ शकतात. पचननलिका सहजरित्या उपलब्ध असल्याने आतड्यातील सूक्ष्मजीवांचे नियंत्रण करणे ही मेंदूच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अतिशय आकर्षक रणनीती आहे.